नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. 2च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत उद्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती दिली आहे. तर जागा वाटप न करता उद्या केवळ युतीची घोषणा करणार असल्याचं देखील राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय. ठाकरे बंधू उद्या एकत्रित पत्रकार परिषद देखील घेणार असल्याचं समजतं आहे. एप्रिल 2026 पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार असल्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसंच संगमेश्वर, निवळी, पाली, लांजा या ठिकाणी देखील पुलाच्या कामाला गती आहे, अशी माहिती गडकरींनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम 89% पूर्ण झालं असून उर्वरित 11% काम राहिलं आहे, अशी ही माहिती गडकरींनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य आणि पात्र लाभार्थी महिलांना मिळावा म्हणून सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC करणं बंधनकारक करण्यात आलंय. आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ई-KYC केली असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप 30 ते 40 लाख महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC न केल्यास 40 लाखाहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्याच्या शिरूरमधील मांडवगण फराटा येथील शेतशिवारात बिबट्याचा एक बछडा विहिरीत पडल्याची घटना घडली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर बछड्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं. सध्या बछड्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. पुण्याच्या हवेलीतील वडू खुर्द परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. अजूनही या परिसरात बिबट्याचं वास्तव्य असल्यानं नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन वनविभागासमोर असणार आहे. रत्नागिरी शहरातील अभ्युदय नगरमध्ये मध्यरात्री बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. त्यामुळे वनविभाग ऍक्शन मोडवर आलं असून बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्यासाठी शेळीचा वापर करण्यात आलाय. बिबट्या खुलेआम वावरत असल्याचं भयान वास्तव रत्नागिरीत बघायला मिळतंय. नंदुरबारमधील बोरत रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. त्यामुळे शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळतंय. वनविभागानं त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ऊस तोडणीचं काम करणाऱ्या शेतमजुरांनी दिली आहे. वनमंत्री जंगलात बिबट्यासाठी 1 कोटी बोकड सोडणार आहेत, काय भन्नाट कल्पना काढली असं म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गणेश नाईकांना टोला लगावलाय. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार, पण त्यातही हे पैसे खाणार, असं शेट्टींनी म्हटलंय. भंडाराच्या मडेघाटमध्ये कौटुंबिक वादातून एका इसमानं स्वतःच्या घराला आग लावली. आगीत संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालंय. यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय. लाखांदूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. सांगलीच्या जतमध्ये झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. दारू न दिल्याच्या रागातून विकास टाकले नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. पोलिसांनी 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.